तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्हाला माहिती नसेल तर जाऊन एक वेळेस प्रोमो बघा, मग समजेल तुम्हाला की काय झालेलं आहे। एकदम धमाकेदार गोवामध्ये एंट्री झालेली आहे अथर्वची आणि रेवतीची। असं का केलं मित्रांनो? कारण की एक दिवसात टीआरपीचा फरक जाणवला गेला आहे चल भावा सिटी या शोला, त्याच्यामुळे अथर्वला परत घेऊन आलेले आहेत शो मध्ये। मित्रांनो, अथर्व आल्यापासून सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आहेत ना ते पूर्णपणे चेंज झालेले आहेत, कारण की अथर्व एक एवढा स्ट्रॉंग प्लेअर आहे की ते नॉमिनेट झाल्याशिवाय दुसरा विनर होऊच शकत नाही। याच्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव चेंज झालेले आहेत मित्रांनो, कारण की एकदम स्ट्रॉंग प्लेअर आणि लो प्लेअर मध्ये फरक असतो मित्रांनो। कारण की आता बघा, स्ट्रॉंग प्लेअर म्हणल्यावर त्याच्याकडे पब्लिक आहे आणि त्याच्याकडे वोटिंग पण जास्तच भेटणार, त्याच्यामुळे तोच जिंकणार असं वाटतं मला पण। आणि अथर्वला गेम मध्ये रिटर्न घेतल्यापासून तर माझा मनात तर एकच चालू आहे की अथर्वच जिंकणार, कारण की स्ट्रॉंग प्लेअर अथर्व एवढा दुसरा कोणच नाहीये। हो, एक दीपक आणि ऋषिकेश आहे स्ट्रॉंग प्लेअर, बट मित्रांनो अथर्व एवढा स्ट्रॉंग तर मला वाटत नाहीत। आणि अथर्व बाहेर गेल्यानंतर चल भावा सिटीची टीआरपी ही पूर्णपणे खाली पडली होती, म्हणून अथर्वला परत गेम मध्ये बोलवण्यात आलेला आहे। आणि रामा गेल्याने तेवढी टीआरपी पडली नाही, म्हणून रामाला बाहेरच काढलेला आहे। बट रामा टास्क आहे ना कंप्लीट करत होता बराबर, मला आवडलं नाही रामाला काढलेला, कारण की काजलला काढायचं होतं आणि किंवा दीपकला काढायचं होतं। ह्या दोघांपैकी काढला असतं तर थोडस गेम मध्ये चेंजेस झाले असते आणि थोडस मजा आली असती। दीपक, आता एवढ्या कमेंट येतात माझ्याकडे, दीपक साठी एकही पॉझिटिव्ह कमेंट नाहीये मित्रांनो। एवढ्या म्हणजे दिवसाच्या कम से कम 500 ते 1000 कमेंट येतात, त्याच्यापैकी दीपकची एकही पॉझिटिव्ह कमेंट नाहीये। ह्या जर व्हिडिओ खाली दीपक साठी पॉझिटिव्ह कमेंट आल्या तर आपण दीपक बद्दल पण व्हिडिओ काहीतरी बनवून टाकूया नवीन काहीतरी। आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, दीपकचा ऍटिट्यूड तुम्हाला कसं वाटतो ते कमेंट मध्ये नक्की सांगायला विसरू नका। कालचा एपिसोड जर तुम्ही बघितला असाल तर कालच्या एपिसोड मध्ये सगळ्यांनी मिळून अनुश्री आणि विजयला नॉमिनेट केले आहेत, कारण की अथर्वच्या नंतर अनुश्री आणि विजय हेच दोन स्ट्रॉंग प्लेअर आहेत, तर त्यांना पण आता बाहेर काढायचा प्रयत्न चालू आहे। कारण की हेला जे आहे ना मित्रांनो, सगळेजण मिळून खेळत आहेत। आता कसं आहे माहितीये का, जे उरलेत त्याच्यापैकी जे स्ट्रॉंग प्लेअर आहेत त्याला एकेकाला बाहेर काढत राहणार। त्याच्यानंतर हे जे नॉर्मल लो प्लेअर आहेत तेच त्याच्यापैकी एक जण विनर होणार। पण तुम्ही किती टीम म्हणून खेळा, किती तुम्ही टीम बनवून खेळा, तुम्ही सगळ्यांनी जरी प्लॅनिंग करून खेळलात, जो स्ट्रॉंग प्लेअर आहे तो जिंकणारच, कारण की जो पब्लिकला एंटरटेनमेंट चांगलं केलंय त्याच विन शेवटी होणार आहे। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कोण जिंकेल हा चल भावा सिटीतला शो? कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो। आता यांचा गेम चेंज होणार आहे आता, कारण की हे लोक आता प्लॅनिंग करणार आहेत की यांच्यामध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न करणार आहेत। तुम्हाला एक गोष्ट कळलीच असेल की आतापर्यंत तुम्ही जे बघितलात ते आतापर्यंत पूर्ण ग्रुप करून अनुश्री आणि विजयला नॉमिनेट केलेले आहेत, आता त्या दोघांना बाहेर काढणार। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का की मित्रांनो, आता अनुश्री आणि विजय मध्ये हे दोघं भांडणं लावून देणार आहेत। आता बघा, तुम्ही प्रोमो बघितला असाल तसं की तुम्हाला समजलं असेल की टॅटो काढते वेळेस विजयचा आणि अनुश्रीचं थोडं कुरबुर झालेलं आहे। त्याच्यामुळं मित्रांनो मला असं वाटतंय की आता विजय मध्ये आणि अथर्व मध्ये ह्या दोघांमध्ये म्हणजे एकत्र येण्याचा प्रयत्न करू देणार नाहीत, कारण की हे दोघं एकत्र आले तर हे पूर्ण नॉमिनेट होतील आणि ह्या दोघांना एकमेकाची साथ जर भेटली तर हे पूर्ण गेम चेंज करू शकतात। त्याच्यामुळे ह्या दोघांना एकत्र येऊ देणार नाहीत आणि पूर्ण ग्रुप बनून खेळणार। हा दीपकचा सगळा षड्यंत्र आहे मित्रांनो, की पूर्ण ग्रुप बनून खेळणार आणि फक्त अथर्वला आणि विजयला ग्रुप मध्ये नाही घेणार। त्याच्यानंतर कुणाला बाहेर काढणार? त्याच्यानंतर ऋषिकेशला बाहेर काढणार, कारण की ऋषिकेश मध्ये पण एवढी पॉवर आहे की पूर्ण गेम चेंज करू शकतो। पण ऋषिकेश मध्ये बोलत नाही, त्याच्यामुळे तो शांत राहतो, एकदम शांत म्हणजे शांत राहतो, त्याच्यामुळे त्याला कोण विषय घेत नाही। त्यांना वाटते की ऋषिकेश मध्ये एवढा गेम चेंज करण्याची ताकद नाहीये, पण ऋषिकेश मध्ये पण भरपूर पॉवर आहे मित्रांनो, की पूर्ण गेम त्यानं चेंज करू शकतो। आणि राहिला सुभाष दादाचा विषय, सुभाष दादा पण असं वाटायला लागले सुभाष दादाचं की मला थोडं ना तो म्हणजे लोकांना वेगळं दाखवायचा प्रयत्न करतोय आणि लोकांपुढे वेगळं दिखावा करतोय, असं मला थोडं वाटतंय। बट त्याच्याकडे बघितलं ना असं फील नाही होत की तो कपटी असेल, पण तो ना मित्रांनो त्याचा गेम खेळण्याचा पद्धत आणि त्याचा गेम करण्याचा पद्धत त्याची बिलकुल वेगळीच आहे। म्हणजे त्यानं फक्त त्याच्या मॉनिटरचं ऐकतो आणि बस झालं, त्याच्या मनाचं काहीच करत नाही। आणि पवन मध्ये क्षमता आहे मित्रांनो, पवन मध्ये क्षमता भरपूर आहे, पण हे लोकांना समजत नाही की पवन गुपचूप राहून पूर्ण गेम वाजून जाणार। पण हे जर लोकांना कधी समजेल, हे लोकांना त्यावेळेस समजेल ज्यावेळेस पवन ट्रॉफी गुपचूप मध्ये घेऊन जाईल। म्हणजे असं होईल, सुमडीत कोंबडी केल्यासारखं होईल माहिती आहे का, कारण की
पवन मध्ये ना खूप शक्ती आहे आणि त्याच्यासोबत जे पार्टनर आहे ते म्हणजे गायत्री म्हणजे खूप त्याच्यात गायत्रीमध्ये ना खूप सहनशीलता आहे आणि गेम जिंकण्याची कुठेतरी त्यांच्यात जिद्द आहे. त्याच्यामुळे त्या दोघांचा ना सुमडीत कोंबडी होणार आहे, म्हणजे तेच दोघं गेम जिंकतील मला असं वाटतंय. बट गेम दुसरं कोणच जिंकणार नाही दीपक आणि प्रणाली शिवाय, कारण की प्रणाली हे G5 सोबत काम केलेले आहे आणि प्रणालीला G5 हा विनर घोषित करणार. कारण की पहिलाच एपिसोड यांचा जे आहे ते फिक्सिंग राहणार, कारण की त्यांना G5 हे चालवायचं आहे आणि G5 मधले जे ऍक्टर आहेत ते त्यांना जिंकणार असं. कारण की मित्रांनो त्यांच्यासोबत तिने पहिलं पण काम केलेली आहे, त्याच्यामुळे तिला विनर करण्याचा यांचा उद्देश आहे आणि यांचा प्रयत्न आहे. आता हळूहळू काय करतील मित्रांनो माहिती आहे का, विजय आणि अनुश्रीला कट केलं, त्याच्यानंतर काजल आणि क्रिशला करतील. कारण की काजल आणि क्रिशला बाहेर केलं की यांच्याकडे राहतील फक्त ऋषिकेश, विजय, पवन आणि अथर्व ह्या चौघा राहतील. त्याच्यानंतर ते लोक काय करतील माहितीये का, सरळ काढतील. अथर्वला तर काढणार नाहीत आताच, त्याच्यानंतर कुणाला काढतील, विजयला किंवा क्रिशला, ह्या 2 जोडीला बाहेर काढतील. त्या 2 जोडी बाहेर गेल्यानंतर ऋषिकेशला काढतील आणि फायनल मध्ये ठेवतील दीपकला आणि अथर्वला. मला असा अंदाज आहे माझा की ह्या दोघांमध्ये फायनल होईल आणि फायनल जिंकल हा दीपक. कारण की परत सांगतोय प्रणाली हे G5 मध्ये काम केलेली आहे, त्याच्यामुळे तिला जिंकवण्याचा प्रयत्न करणार. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कुणाबद्दल पाहिजे ते पण कमेंट मध्ये सांगा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा यार, म्हणजे जेवढे जास्त शेअर होतील तेवढा आपल्याला व्हिडिओ बनवण्याचा आणखी पण आपला उत्साह येईल आणि मला प्रोत्साहन भेटेल की व्हिडिओ बनवावा असं. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक पण करत जावा, जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका.